बेळगावमध्ये उद्योगांची वाढ व्हावी आणि उद्योजकांना प्रगती साधता यावी यासाठी येथील समस्या तातडीने सोडवणे आवश्यक असून उद्योजकांनी एकत्र येऊन ठाम आवाज उठवावा असा एकमुखी सूर मंगळवारी सुरू झालेल्या बेलेक्स 2026 या औद्योगिक आणि वाणिज्य प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात म्हटला। बेळगाव वाणिज्य उद्योग संघटनेतर्फे फाउंड्री क्लस्टर परिसरात 3 दिवसीय औद्योगिक आणि वाणिज्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। या उद्घाटन सोहळ्यात स्थानिक उद्योजकांच्या वाढीस अडथळा ठरणाऱ्या विविध मुद्द्यांकडे लक्ष देण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार अभय पाटील यांनी सांगितले की बेळगाव शहर विकसित होत असेल तरी सरकारच्या असहकारामुळे उद्योगांना अपेक्षित गती मिळत नाही। उद्योजकांनी एकजूट दाखवली नाही तर कोणतेही सरकार त्याची दखल घेणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले। बेळगाव म्हणजे जितके लोक उद्योगपती आहेत ते सरकारच्या कुठल्याही सहाय नाही सरकारच्या मर्जीवर कोणी उद्योगपती झाले नाहीत। बेळगावमध्ये हे स्वतःच्या ताकदीवरती उद्योग निर्माण झाले ते बेळगावमध्ये आहे। मी पुष्कळकडे बघतो सरकारकडनं मदत घेऊन जे आजूबाजूचे जितके जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये सरकार अनेक त्यांना मदत करतो आणि इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात। खरं बेळगाव आमचं दुर्दैव म्हणा नाही तर सुदैव म्हणा आम्ही आमच्या ताकदीवरती उभारलेल्या कोणाच्या मर्जीमध्ये नाही आहे। ज्यांनी टाळ्या वाजवल्या नाहीत त्यांना डबल धन्यवाद। आने वाले आपको पता है कि बेलगाम शहर कैसे ग्रोथ हो रहा है कर्नाटक में, लेकिन इंडस्ट्री ग्रोथ हो रहा है कि नहीं हो रहा है इसका हम खुद आकलन करना चाहिए और इसके लिए कौन कारण है। हम कहते हैं कि सरकार कारण है, सरकार तो कारण है, लेकिन सरकार पर दबाव डालने का जो प्रयास होना चाहिए वो बेलगाम के लोगों की तरफ से और खास करके इंडस्ट्री के लोगों की तरफ से नहीं हो रहा है। मैं आपको सीधा बताना चाहता हूँ, हम हमेशा कहते हैं बियॉन्ड बेंगलुरु, बियॉन्ड बेंगलुरु तो कहाँ तक आना चाहिए, अप टू बेलगाम, लेकिन बियॉन्ड बेंगलुरु कहाँ आता है, अप टू हुबली। क्यों हुबली तक आता है कि हुबली में लोग चैम्बर ऑफ कॉमर्स और वहाँ के पॉलिटिशियन इकट्ठा होकर काम करते हैं, इसलिए हुबली में आके रुकता है, बेलगाम तक नहीं आता है। हम कहते हैं IT पार्क बनाओ, चलो मिलेंगे, आप बोलते हैं हमारे पास समय नहीं है। जो भी गेस्ट को बुलाते हैं 20 लोग भी नहीं आते हैं, तो कहाँ आएगा इंडस्ट्री यहाँ पे। सिर्फ हमारा नसीब है कि अशोक आयरन है हमारे पास, इसीलिए कोई बेलगाम का नाम है, नहीं तो कुछ भी नहीं है। ताली बजा सकते हैं हम। हाँ डायलॉग है तो दीवारों में मेरे पास बंगला है, गाड़ी है, सब कुछ है, मेरे पास माँ है, मेरे पास अशोक आयरन से। प्रसिद्ध उद्योजक आणि अशोक आयरनचे चेअरमॅन जयंत हुंबरवाडी यांनी अनेक वर्षानंतर असे प्रदर्शन होत असल्याचे सांगत ते सातत्याने व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली। सरकार बहुराष्ट्रीय कंपन्यांना प्राधान्य देत आहे, मात्र भारतीय उद्योगांना योग्य सन्मान मिळत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली। Investment is started to flow, so the region will definitely catch up, because beyond Bengaluru the theme of the Karnataka government is going to play out in the next 10 years. But what is important is to the local manufacturers, the industrialists who are there for so many years, 15, 20, 30 years in existence in Belgaum. What is going to happen to them? If you really see, the government is pushing, giving schemes only to the new age sectors and not to the traditional businesses. And that is where, in context of what Abhay Patil ji said, that why there is no unity, aggression from the associations of Belgaum. Why are they not coming up and saying this is we want? Today, probably, I was just thinking why this is happening. For a period of time, because of the high bureaucracy,
the local industrialists have started to feel that this is not going to change. Let us deal with this problem. But nobody is ready to stand up and say in the meeting, we are really fed up. महाराष्ट्र जैन अल्पसंख्याक वित्त विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी अशा प्रदर्शनांमुळे युवा उद्योजकांना प्रेरणा मिळते असे सांगितले. उद्योजक संघटित झाले तरच सरकारकडून सहकार्य मिळू शकतो असे त्यांनी नमूद केले. गोवा वाणिज्य उद्योग संघटनेचे अध्यक्षा प्रतिमा धोंड यांनी हे प्रदर्शन केवळ एक कार्यक्रम नसून उद्योग वाढीसाठी एक प्रभावी व्यासपीठ असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात विविध प्रयोजक आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. 85हून अधिक स्टॉल असलेल्या या प्रदर्शनाला उद्योजक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बुधवार आणि गुरुवारही हे प्रदर्शन सुरू राहणार असून प्रवेश विनामूल्य आहे. विविध चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात आले आहे. एकूणच हा उपक्रम बेळगावच्या औद्योगिक क्षेत्रासाठी नवी ऊर्जा देणारा ठरणार आहे. अशा आणखी अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ वेणुग्रामला.